अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनाच नेतृत्व देऊ हा सगळ्यांचा आग्रह आहे। सुनेत्रा पवार याच आपल्या पक्षाच्या नेत्या राहतील असं सर्वांनी म्हटलंय, असं प्रफुल्ल पटेल म्हणालेत। 3 दिवसांचा शोक पाळणं ही पवार कुटुंबाची परंपरा, त्यामुळे चौथ्या दिवशी आम्ही शपथविधी केला असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडेच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची जबाबदारी राहील असं स्पष्ट केलंय। तसेच घाईघाईने शपथविधी का केला याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। सुनेत्रा वहिनी पवार यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या नेत्यापदी आम्ही निवड केली आणि नंतर त्याच दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली। दुःखाने सांगावं लागते की कितीतरी त्या निर्णयामागेही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं विधान केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता कोणाला निवडावं, विधिमंडळाचा नेता हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि आम्ही आमच्या पक्षाच्या आमदारांच्या जनभावनाच्या आणि माझ्यासह सर्व लोकांच्या भावनाच्या भान ठेवून आम्ही सुनेत्रा वहिनी पवारांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर आम्ही तिथे त्यांना विराजमान पक्षाच्या वतीनं करण्याचा आम्ही निर्णय घेतला।